विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी जो काल व्हिडिओ टाकलेला होता प याच्याबाबत आपला जो ग्रुप सीचा निकाल आहे, त्याबाबत व्हिडिओ टाकलेला होता, की आपली रँक कशी काढायची. तर तो थोडासा घाईघाईत तयार केलेला व्हिडिओ होता. तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी शंका टाकल्यात. खूप लोकांचे फोन आले. जवळपास मी काल 150च्या वर कॉल अटेंड केले होते. काही लोकांचे कॉल अटेंड करता आले नाही. त्याच वेळेस दुसरा कॉल चालू असल्यामुळे परत मग त्यांनी केला नाही किंवा मला रिकॉल करायला नंतर जमलं नाहीये. तर अशा सगळ्यांची मी माफी मागतो आणि अ, आजही त्यांनी मला कॉल करू शकतात. अजून काही शंका असतील तर. इथे ज्यांनी कमेंट्स केल्यात तर त्या शंकेविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर आपला व्हिडिओ बराचसा व्हायरल झाला. त्याबद्दल सगळ्या विद्यार्थी मित्रांचं म्हणजे मी आभारी आहे. अ, सर कॅटेगरी रँक काढताना पहिलीच या ठिकाणी कमेंट्स आहे, की शंका आहे. फिमेलला जास्त मार्क असेल तर ती कॅटेगरीच्या मेलची जागा घेईल का? तर याच्याविषयी मी आणखी चौकशी केली आयोगात वगैरे, तर फिमेलला कधी फिमेलच्याच कंपार्टमेंटमध्ये ठेवलं जातं. फिमेलचं कंपार्टमेंट कसं, तर इकडे जागेमध्ये जाऊन आपण इथे समजून घेऊया. तर मग त्यांना रँक काढताना ती कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. विशेषतः मुलींची शंका आहे तिथे. 875 जागेमध्ये 875 जे जागा आहेत आणि जनरल मेरिट लिस्टमध्ये मेरिटनुसार यादी लावली. तर 875 मध्ये समजा 75 मुली आहेत. तर ह्या मुली याच्यातून काढल्या जातात आणि याच्यात दुसरे मुलं खालचे वर केले जातात. मुलींना हेच कंपार्टमेंट आहे 647चं. फिमेलचा कोटा ओपन टू ऑल आहे, पण ओपन महिलांचाच. ओपन महिलांचा कोटा हायकोर्टाच्या निर्णयानुसार एका मागच्या 2017ची एक जाहिरात होती. त्या निर्णयानुसार हा कोटा ओपन आहे 647. इथे ईडब्ल्यूएस महिला पण जाऊ शकते या या कंपार्टमेंटमध्ये. ओबीसी महिला पण जाऊ शकते. एससी महिला पण जाऊ शकतात. एसटी पण. व्हीजे खाली कुठलीही एस-बी-सी पण. तर एवढ्या ज्या कॅटेगरी आहेत, तर कुठलीही महिला या 647च्या कंपार्टमेंटमध्ये जाऊ शकते. मग मुलींनी आपली रँक काढताना काय करायचं, आधी 647 टॉपर मुली बघायच्या. ते मग या 875 मध्ये पण सापडतील, यादीमध्ये पहिल्या 875 मध्ये किंवा 875 मध्ये सापडतील. याच्यामध्ये काही मुली सापडतील. इथे समजा एक 50 मुली सापडल्या, 47 मुली सापडल्या 875 मध्ये. त्या 47 इथून मायनस होतील आणि काही मुलं तिकडे परत ओपन जनरलमध्ये जातील. ओपन जनरलमध्ये मुलींना घेत नाहीत. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओत थोडासा डिफरन्स आहे. तर तो मी चौकशी केल्या. कारण बऱ्याचशा शंका लोकांनी काल उपस्थित केल्या विद्यार्थी मित्रांनी. मुलींना मुलीच्याच कंपार्टमेंटमध्ये टाकलं जातं. फक्त ओपन जनरलमध्ये मुलं कोणतेही जाऊ शकतात. ओपन फिमेलमध्ये कोणत्याही मुली खालच्या इथे जाऊ शकतात. रँक काढताना मग हे दोन्ही फिगर अगोदर मायनस करून घ्यायचे. तर जी जनरल मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये 875 जागा ज्या आहेत त्या अगोदर काउंट करायच्यात पहिल्या. त्याच्यातल्या मुली कमी करून टाकायच्या आणि जी मुलींनी रँक काढताना त्या मुली काउंटिंगला घ्यायच्यात आणि मग इथे 647 घ्यायचे. इथे समजा 47 मुली निघाल्या, तर इथे परत त्यांना 600 मुली शोधाव्या लागतील ओपनमध्ये जाणाऱ्या आणि 600 मुली इथे सापडल्या, इथे 47 उदाहरण म्हणून बघतोय आपण. आणि आफ्टर दॅट त्याच्यानंतर मग त्यांची रँक फर्स्ट असेल. समजा आता ईडब्ल्यूएस मुलगी असेल, हे झाल्यानंतर इथे काही मुली तिला 47 सापडल्या, इथे 600 सापडल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी मग त्याच्यानंतरची मुलगी जी आहे तर ती ईडब्ल्यूएसची बघायची आणि ईडब्ल्यूएसमध्ये तिथे मग 1 नंबर द्यायचा आहे आणि असं 251 पर्यंत यायचंय. 251 पर्यंत आल्यानंतर 251 पर्यंत आल्यानंतर लक्षात घ्या, की यामध्ये आता 251 प्लस पण काही लोकांचा नंबर जाईल. 52, 53, 351 जाईल. तर त्याच्यामध्ये काही ऑप्टिंग आउट करणार आहेत आणि याच्यामध्ये आणखी एक यादी लागली टॅक्स असिस्टंटची. टॅक्स असिस्टंटला पण काही मुली इथे जाणार आहेत. त्याच्यामुळं रँक जरी काही लोकांचा 251 च्या ऐवजी 300 आला, ईडब्ल्यूएस मुलींचा किंवा ओबीसी मुलींचा 430 ऐवजी बऱ्याच मुलींचा 500 आला, 530 आला, तरीही बरेच जण तलाठी लागले, शिक्षक भरती. माझ्याकडे 11 मुलांचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे.
आता वेटिंग लिस्ट चालूच आहे परत. जो तलाठी आलाय तो इकडे येणार नाही शक्यतो. त्याला स्वतःचा जिल्हा मिळाला तरच तो इकडे येणार आहे. 430च्या नंतर तुम्ही समजा 500 रँक आली तुमची ओबीसी फिमेल मधली, तरीही घाबरायचं नाही. टेलिग्राम चॅनलवर काय केलंय, ओबीसी एकत्र करून टाकले, त्याच्यामुळे तुमची ती रँक वाढते. टेलिग्राम चॅनल वाल्यांनी म्हणजे ते लोक जे आहेत त्यांना ही इतकी प्रोसेस माहित नाही. मी या प्रोसेस मधून गेलेला आहे. 3 वेळा सरकारी नोकरीमध्ये लागलेला आहे. नोकरी केली स्वतः. बरेच जण लागतात पण करत नाही. या निकालामध्ये ग्रुप सीच्या मी सुद्धा आहे. म्हणजे माझी रँक ओबीसी मध्ये 516 आहे. तर मग ही रँक काढत असताना बरेच लोक ते टेलिग्रामवरच्या याद्या बघतात आणि त्या यादी बघून म्हणजे तिथं घाबरतात की माझा नंबर, एखादा मुलगा म्हणतो सर माझा नंबर 599च्या वर आहे, मग मी बाहेर पडलो काय प्रोसेस मधून. तसं नाही. ओबीसीच्या 599 पैकी काही मुलं जे आहेत या 875 मध्ये ओपनचे लागणार आहेत. 875 मध्ये ओपन मुलं काही इथे लागणार आहेत. त्यामुळे ओबीसीचा जरी तुमची रँक 599च्या ऐवजी 700 आली तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. का तर इकडे काही मुलं जाणार आहेत. तुमच्या वरच्या काही मुली पण आहेत. त्या मुली या कंपारीमध्ये जाणार आहेत. ओपनच्या कंपारीमध्ये तिथे जाणार आहेत. तर लक्षात ठेवायचंय. अशी कन्सेप्ट क्लिअर होत असेल तुमची माझं ऐकून, ठीक आहे. नाही तुमची झाली नाही तर तुम्ही कॉल करू शकता. तर याच्यामध्ये ज्या मुली जातील आपल्या वर असणाऱ्या रँकने, कारण मी पाहिले की माझ्या वर सुद्धा 74 मुलींना जास्त मार्क आहे. मग त्या मुली ओपन मध्ये जातात, पण ओपन फिमेल मध्ये जातात. टेलिग्राम चॅनल वाल्यांनी ज्या लिस्ट टाकल्यात ओबीसीच्या सॉर्ट आउट करून एससी एसटी वेगवेगळ्या, त्याच्यावरून तुमची रँक ठरत नाहीये. तुम्हाला जनरल मेरिट लिस्टच बघावं लागेल. जनरल मेरिट लिस्ट जी आहे ती आपली, तर हीच मेरिट लिस्ट तुम्हाला पाहावी लागेल. याच्यामध्ये बघा, उदाहरण देतो मी आता. समीर पारधी जे आहेत त्यांची रँक 2 नंबरला आहे, त्यांचं अभिनंदन. तर ओबीसी मधले आहेत ते आणि 96चा त्यांचा जन्म आहे. मार्क 301 आहे. तर हे ओबीसी जरी असले तरी ओपन मध्ये त्यांना सिलेक्शन मिळणार आहे. तर या ठिकाणी ओपन मध्ये सिलेक्शन मिळणार, हे उदाहरण लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ओबीसीची रँक तुमची तिकडे 1 ने वाढली, त्या ठिकाणी जरी तुमची या ठिकाणी ओबीसी मध्ये तुम्ही बसत नाहीत, समजा तुमचा रँक इथे 599च्या ऐवजी इथे 600 होतोय, म्हणजे एकाच कॅन्डिडेटने तुमचा नंबर जात नाहीये. कारण का तर समीर पारधींनी तुम्हाला मदत केली, ते वर गेलेले आहेत. ओपन मधून त्यांना जागा मिळालेली आहे. ओपन म्हणजे ओपन जात जात नाहीये, ती एक कंपार्टमेंट, एक कास्ट नाहीये. एक जिनियस लोकांचं जे टॉपरचं एक कंपार्टमेंट आहे तिथे. इथे टॉपरचं कंपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर मुलींच्या बाबतीत बघू. आता हे फिमेल आहेत. पाटील चित्रा मॅडमचं खूप खूप अभिनंदन. 9 नंबरची रँक आहे. 294 गुण आहेत त्यांना. पहिल्या पेपरला भरपूर 168 मार्क आहेत. ह्या ओबीसी मध्ये आहेत. फक्त यांना इथून काढून ओबीसीच्या ओबीसीतून त्या तर निघतील, ओपन मध्ये जातील, पण ओपन फिमेलचं कंपार्टमेंट मिळेल पाटील चित्रा राजेंद्र मॅडमला. तर हे लक्षात ठेवा की मग याच्यामुळे काय होईल, ओबीसी अजून एक खालचा वर येईल व्यक्ती जो ओपनचा आहे, त्याला ओपन मध्ये इथे जागा मिळेल. म्हणजे ही लिफ्ट वर लिफ्ट होईल. पवन फड आहेत एनटीडी. एनटीडी त्यांची कास्ट आहे, परंतु त्यांना ओपनची जागा मिळेल. एनटीडीच्या मेलला पवन फडमुळे एक एक्स्ट्राची जागा, एक्स्ट्राचा एनटीडीचा मुलगा लागेल. पवन फडमुळे त्यांच्याच कॅटेगरीतला आणखी एक विद्यार्थी लागेल. तर हे पवन फड यांचं एक पुण्यच आहे वेगळ्या प्रकारचं. म्हणजे रँक मध्ये येऊन हे जे जिनियस विद्यार्थी आहेत यांच्यामुळे फायदा होत आहे. 294 मार्क आहे पवन फड यांना. तर अशा पद्धतीने सगळी प्रोसेस असेल. याच्या पुढे काय असेल असं बरेच लोक विचारतात. तर याच्या पुढे मला वाटतं की राज्यसेवेसारखी प्रोसेस होईल. अगोदर ऑप्टिंग आउट देतील. ऑप्टिंग आउट, कारण टॅक्सची लिस्ट आहे, बरेच जण याच्यामधले टॅक्सला जाणार आहेत, काही जण PSI जॉईन करणार आहेत. मग ऑप्टिंग आउट अगोदर ऑप्शन देऊन मग फायनल मेरिट लिस्ट लावतील. फायनल मेरिट लिस्ट लावल्यानंतर पसंती विचारतील.
किंवा फायनलच्या अगोदरच पसंती पण विचारू शकतात. कारण ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात भरती होते. 1960 ला एम-पी-एस-सीची स्थापना झाली. 60 नंतर एवढी मोठी भरती फर्स्ट टाईम होते. त्यामुळे इतकं प्रिडिक्ट करता येत नाही, परंतु ऑप्टिंग आउट हा सगळ्यात अगोदरचा मुद्दा आहे. कारण बरेच लोक जे काठावर आहेत, त्यांना लागणं गरजेचं आहे. काठावरच्या मुलांना सिलेक्ट होणं गरजेचं आहे आणि ते सिलेक्ट होण्यासाठी ऑप्टिंग आउट करणं गरजेचं आहे. तर मी आपल्या चॅनलच्या वतीने, अकॅडमीच्या वतीने ज्यांना ऑलरेडी 2 नोकऱ्या, 3 नोकऱ्या लागलेल्या आहेत. माझा एक विद्यार्थी कर निर्धारण अधिकारी आहे. तर मग अशांनी चांगली नोकरी लागलेली आहे. फक्त 2 जिल्हे पलीकडे आपल्या जिल्ह्यापासून 1 जिल्हा क्रॉस करून जावं लागतो. थोडा त्यांना त्रास होतो. मग तेवढ्यासाठी तुम्ही परत बॅक येऊन चांगलं डिपार्टमेंट सोडून या डिपार्टमेंटमध्ये येऊ नका. कारण इथं S6चाच पगार आहे. S10 मध्ये आहेत तुम्ही आता. कर निर्धारण अधिकारी ग्रुप सी जो आहे, तो S10 मध्ये आहे. म्हणजे परत तुम्ही 4 रँकने तिथे कमी येताय. पगार तुमचा कमी होतो. एक जिल्हा क्रॉस करावा लागला तर हरकत काय? पगार तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीचा मिळतो आणि ट्रेन रूटवर आहे, सुविधा आहेत सगळ्या. तर मग प्रमोशनचे चान्सेस चांगले आहेत. तर मग असं डिपार्टमेंट सोडू नका. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट बद्दल वगैरे त्याच्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू. याशिवाय काही शंका असली तर तुम्ही मला कळवायचे. नंबर परत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आणि इथे पण तुम्हाला नंबर देतो. तर हा नंबर आहे. याच्यावरती शक्य झालं तर व्हॉट्सअप करा. आज 9 ते 11 युनिक अकॅडमीमध्ये ऑफलाईन लेक्चर आहे. 11 नंतर कॉल करा. धन्यवाद मित्रांनो.